नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर 34 साईजचा ब्लाऊज आहे बघा. प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग जी आहे तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, ब्लाऊजची उंची जी आहे ना तर 13.5 इंच घेतलेली आहे मी. 13.5 इंच उंची घेतली आहे. 13.5 इंच उंची घेतली आणि शोल्डर जे आहे तर शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे. आणि मुंडा जो आहे तर मुंडा पण मी 5.5 इंचच घेतलेला आहे. 5.5 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आणि अशी सरळ रेष जी आहे तर आखून घ्यायची. आता हा जो ब्लाऊज आहे तर 34 साईजचा आहे, त्याच्यामुळं आपल्याला घडी कितीची घ्यायची आहे तर 8.5ची जी आहे तर मी 8.5ची इथं घडी घेणार आहे. आणि 8.5ची घडी घेऊन एक मार्क केला आणि 2 इंच जे आहे तर मार्जिंगसाठी घेणार आहे. आता याची अशी सरळ रेष परत आखून घ्यायची. आता आपलं हे जे आहे तर 32 साईजचं आहे कमर. तर मग तिथं हे घेतलं आहे मी 7.5 इंच घेतलं आहे, 7 इंच. आणि आपल्याला याच्यासाठी 1 इंच एक घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये पाठीवरच्या टक्ससाठी, आणि 2 इंच जे आहे मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. आता आपल्याला पाठीमागचा जो आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर 1.5 इंचावरती द्यायचा आहे. आणि वरतून आपण 5.5 इंच मुंडा घेतला ना त्याचा पण मध्ये काढायचा आहे. आणि हे जे 3 पॉईंट आहे बघा, तर ह्या 3 पॉईंटला आपल्याला असा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे याला असा आकार देऊन थोडासा आपल्याला जो आहे तर उतार द्यायचा आहे, खाली यायचं आहे थोडंसं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता बॅक साईडचं जे माप आहे बघा तर ते मापे टाकून झालेली आहे. आणि ही जी बॅक साईडचं माप आहे तर मी कट करून घेते. आता आपल्याला बॅक साईडच्या मापावरूनच आपण फ्रंट साईड जी आहे तर ती काढणार आहोत. याच्यातच अगोदर आपण बॅक साईड काढून घेतली आणि बॅक साईडवरूनच आपल्याला फ्रंट साईडचे जे माप आहे तर ते माप टाकायचे आहे. हे बघा, आता ह्यावेळेस जी घडी आपण कपड्याची टाकलेली आहे तर ओपन साईड जी आहे ती आपल्या साईडनं ठेवलेली आहे. आणि जशी बॅक साईडचा आपण भाग काढलेला आहे जसा आहे तसाच ठेवून जो आहे तर पूर्ण साईडनं असा आखून घ्यायचा. आता हा जो भाग आहे आखून घेतलेला, पण आपल्याला समोरचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळे मी परत 5.5 इंचावरती एक मार्क केलं आणि परत आपल्याला इथं असं आखून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला खालच्या समोरचा भाग जो आहे मुंड्याचा तर त्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळं आता हा जो आकार आहे तर आपण 1 इंचावरती देणार आहोत. हे बघा, एकदम असा गोल आकारामध्ये आकार आला पाहिजे, हे असा आकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला बॅक साईडपेक्षाही फ्रंट साईडचं जे आहे तर 1 इंच जे आहे तर आपल्याला 1 इंच उंचीमध्ये जे आहे तर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी काय केलं आहे, 1 इंच जे आहे तर उंची वाढवलेली आहे. आता समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंच घेतलेला आहे मी, म्हणजे तो तयार होऊन 6 इंच होतो. 6.5 इंचावरती असं मार्क करून असा चौकोन आखून घेतला. आणि जो आहे गळ्याचा शेप जो आहे तो असा गोल आकारामध्ये गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. नंतर बघा, हुकपट्टी आयपट्टीच्या साईडनं 4.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे बघा मी आणि वरतून जे आहे तर आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे. तर छातीचा 4था आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे. हे बघा, इकडून मी 4.5 इंचावरती मार्क केलं आणि खालच्या साईडनं जे आहे 4 इंचावरती. आता याची जी आहे थोडी अशी लाईन जी आहे अशी क्रॉस लाईन जी आहे अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची. नंतर काय केलं, मुंड्याच्या तिथं मुंड्याचा आपला भाग आहे ना तिथून 1 इंचावरती वर मार्क केलेला आहे मी. 1 इंचावरती वरती जाऊन असा आपल्याला प्रिन्सेस कटचा जो आहे तर असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता ह्या प्रकारे आपण प्रिन्सेस कटचा आकार दिला. त्याच्यानंतर तो आकार दिला तिथून आपल्याला 1 इंच जे आहे तर 1 इंच मुंड्यामध्ये 1 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता इकडं जे आहे आपल्याला टक्ससाठी जे आहे ना तर मी टक्ससाठी 2 इंच मार्क केलेला आहे 2 इंचावरती, आणि त्याची हाईट पण 2 इंच घेतली.
आणि हे बघा असं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जे आहे तर असा प्रिन्सेस कटचा आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा असा आकार देऊन घ्यायचा. पण आता याला आपण काय करायचं, हातानं जो आहे तर असं कॉर्नर नाही निघले पाहिजे, एकदम व्यवस्थित असा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. असा हातानं तुम्ही असा व्यवस्थित शेप देऊन घेऊ शकता. आता हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरलं आहे. बघा 5.25 इंच भरलं आहे. तर इकडचं पण आपल्याला किती पाहिजे, 5.25 इंच पाहिजे. 5.25 इंचावरती मी असं इथं मार्क केलेलं आहे. आता हे पण बघा मोजून घ्यायचं, हे किती 6 इंच भरलेलं आहे. तर आपल्याला इकडचं पण मोजून घ्यायचं आहे. तर 6 इंचच हे पण 6 इंच आपलं भरलं गेलं पाहिजे. तर हे 6 इंचाला कमी भरतं आहे, तर वरती भरतं आहे 6 इंचावरती असा मार्क करून घ्यायचा. आणि तो पॉईंट जो आहे तो वरती जॉईंट करून घ्यायचा जिथं आपलं 6 इंच भरलं तिथं. कारण आता आपला तिथून मुंड्याचा जो आहे तर आपला दुसरा आकार तयार होतो आहे. तर वरच्या साईडनं मी आपलं 1 इंच जाणार आहे, म्हणून ते 1 इंच मार्जिंगसाठी अर्धा असं 1.5 इंच वरच्या साईडनं वाढवलं. खालच्या साईडनं जे आहे तर 2.5 इंच वाढवलेलं आहे मी. आणि आता हा जो आहे बघा, तर हा आपला दुसरा मुंडा इथं तयार झालेला आहे. हा वरतून इथपर्यंतच आहे. आणि हा जो मधला कपडा जो आहे तर मग आपल्याला तो मधला कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा आता पट्टीच्या साईडनं ते जोडून घ्यायचं आहे तसं, आणि इकडं पण आपलं असं जोडून घ्यायचं आहे. आता इथं पण बघा तुम्ही, आता हा जो इथं जो आहे तर इथं टक्स मारल्यानंतर हे एका लाईनीमध्ये एकदम व्यवस्थित सरळ लाईनमध्ये येतं. आता इथालचा पण आपला 1 इंच जो कपडा आहे तर हा कपडा आपला जाणार आहे बघा, त्याच्यामुळं आपण इकडं वाढवून घेतलेला आहे. आणि नंतर आपण त्याचे माप बरोबर मोजून घ्यायचं आहे की किती भरतं आहे. आणि ते पण आपलं म्हणजे जॉईंट करताना आपल्याला कमी पडणार नाही, एकदम परफेक्ट येतं. नाहीतर मग काय होतं आहे, आपल्याला कमी जास्त आपला कपडा पडतो आहे. मग आपण काय करतो आहे, असा कपडा तिथालचा कपडा एक्स्ट्राचा जो आता आपण माप घेतलं आहे ते कपडा काढल्यानंतर आपण त्याचं माप वाढवून घेत नाही, त्याच्यामुळं कपडा आपल्याला कमी पडतो. तर हे बघा आता हे फ्रंट साईडचं पण आपले माप जे आहे तर काढून झालेलं आहे. आता हा जो मुंडा आहे बघा ते इथपर्यंत कट करायचा, आणि जो हे तर मधला कपडा जो आहे तर आपल्याला ते काढून टाकायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपला असा येणार आहे बघा ब्लाऊज जॉईंट केल्यानंतर. आणि एकदम व्यवस्थित येऊन जातं, म्हणजे आपलं कुठेही खालीवर वगैरे होत नाही. आता हे असं इथं जॉईंट आणि हे इथं जॉईंट केल्यामुळं काय होतं आहे, मध्ये जो कपडा राहतो आहे तिथं ऑटोमॅटिक असा पप येतो आहे वरती, आणि एकदम व्यवस्थित आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज बसतो आहे. आता आपण इथं हे मार्क केलेलं होतं ना, तर याला असं थोडंसं असे क्रॉस हे करायचं आहे, म्हणजे आपलं मार्क मग आपण जेव्हा ब्लाऊज टच करतो म्हणजे शिवतो आहे, शिवत्या वेळी जे आहे तर मग हे पॉईंट जे आहे तर एकावर एक बरोबर आले पाहिजे. त्याच्यामुळं हे बघा आता आपली बॅक साईड पण झालेली आहे आणि फ्रंट साईड पण आपले मापे काढून झालेले आहे. आता बाहीचं जे आहे तर आपल्याला याच्यामध्येच बाहीचं माप टाकायचं आहे बघा. तर बाहीची जी घडी आहे तर आपल्याला किती घ्यायची आहे, तर मी छातीचा चौथा, त्याच्यात अर्धा इंच लुजिंगसाठी घेणार आहे, म्हणजे आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची आहे. आणि बाहीची उंची जी आहे 5 इंच घेणार आहे. तयार शिवून जी आहे तर शिवून ती 4 इंच होईल. हे बघा बाहीची घडी जी आहे तर मी 9 इंच घेतलेली आहे घडी. आता इथं कपडा आपल्याला कमी पडतो आहे अस्तरचा, तर तो कपडा नंतर आपण तिथं जॉईंट करून घ्यायचा आहे. कॅप हाईट जी आहे तर कॅप हाईट मी 2.5 इंचावरती दिली. 2.5 इंचावरती कॅप हाईट देऊन 2 इंच आपल्याला समोर यायचं आहे. वरच्या साईडनं अशी 1-1 इंचावरती असे पॉईंट द्यायचे आहे. आणि आता जे आहे तर आपण बाहीचं शेपनं यांना पण शेप देऊ शकतो, किंवा तुम्ही हाताने पण देऊ शकता. हे बघा मी असं या कर्वच्या साह्याने असा शेप दिला, किंवा तुम्हाला हातानं जर द्यायचं असेल तर तुम्ही हातानं पण देऊ शकता. हे बघा आता मागचा पुढचा याच्यामध्ये आकार येऊन गेलेला आहे. आता बाहीची जी हे आहे तर बाही दंडगेर जो आहे तो 5 इंचच आहे, आणि मार्जिंगसाठी जे आहे तर मग मी ते 2 इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये.
तर इथं जे आहे तर आपल्याला कपड्याला जॉईंट करावं लागणार आहे. अगोदर अस्तरवरती मापे टाकून जे आहे तर अगोदर अस्तरवरती मापे टाकून पूर्ण आपण ब्लाऊज कट करून घ्यायचा आणि नंतर जे आहे तर नंतर मेन फॅब्रिकवरती कपड्यावरती ठेवून मग ब्लाऊज कट करायचा. तर ह्या प्रकारे असे मापे काढले तर पेपर कटिंग करायची पण गरज नाही, डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती हे मापे काढू शकता. आणि आता हे आपल्याला हे जो कपडा आहे तर हा ब्लाऊज पीसवरती ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. तर माझा जो आजचा व्हिडिओ जो आहे तर ते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.